तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काल आलेल्या शिफ्टमध्ये जी-केचे प्रश्न पाहणार आहोत. तर काल आपल्याला उशिरा प्रश्न मिळाले. विद्यार्थी मित्रांनी एक करून आपल्याला बरेच काही प्रश्न सांगितले आहेत. तर त्या प्रत्येकाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पहिलाच प्रश्न असा आहे की पुणे ते नागपूर दरम्यान कोणते घाट आहेत? तर पुणे नागपूर डिस्टन्स खूप जास्त आहे मित्रांनो. असा सरळ एकच रस्ता नाही पुणे ते नागपूर. सुरुवातीला आपल्याला पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जावं लागेल आणि तिथून बुलढाणा, तिथून जालना मार्गे आपल्याला नागपूरला पोहोचता येईल. तर यामध्ये बघा एकूण किती घाट आहेत? तर भरपूर घाट आहेत. नेमका ऑप्शनमध्ये कोणता होता ते कालच्या मित्रांना काही आठवलं नाही. तर बघा, या ठिकाणी अजिंठा घाट आहे पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाते वेळेस, आणि त्यासमोर सिंदखेड राजा घाट आहे, त्याला शेगाव घाट असं सुद्धा म्हणतात, आणि त्याच्यानंतर काळेश्वर घाट आहे. तर पुणे ते नागपूर दरम्यान हे 3 घाट आहेत. तर यापैकी एक आला असेल ऑप्शनमध्ये. पुढचा प्रश्न आहे पॉलिटी संदर्भात अतिशय महत्त्वाचे जे मेन कलम आहेत ते तुम्हाला पाठ करून द्यायला सांगितले होते, आणि ते परीक्षेमध्ये येत आहेत दररोज एक पॉलिटीवर. तर काल प्रश्न आला होता कलम 324 काय? तर भारतीय निवडणूक आयोग कलम 324 यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, आणि भारताच्या ज्या निवडणुका आहेत आणि त्यांचे कार्य कलम 324. तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे आहेत. आणि आज तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण, तर राहुल नार्वेकर. तर हे दोन्ही प्रश्न कवर करून जा. आता विधान परिषदेचे अध्यक्ष आलेत म्हणजे विधानसभेचे पण विचारणार, त्यासोबतच राज्यपाल विचारतील, CP राधाकृष्णन आहेत, आणि हे एवढं पाठ करून जा. आणि महत्त्वाचे मंत्रीसुद्धा विचारू शकतील, ते सुद्धा बघून जा. त्याच्यानंतर विज्ञानवर हमखास एक प्रश्न येत आहे. तर कालसुद्धा आला होता. नेमका कोणत्या मूलद्रव्यावर आला होता ते काही कळलं नाही, परंतु ते विद्यार्थी मित्र सांगत होते की मूलद्रव्यावर एक प्रश्न होता. त्यासोबतच इस्रोवर परत एक क्वेश्चन होता दररोजप्रमाणे. यानंतर योजनांवर एक प्रश्न होता. 2025मध्ये केंद्र शासन असू द्या, महाराष्ट्र शासन असू द्या, यांनी कोणत्या शासकीय योजना सुरू केल्यात, त्या योजनांबद्दल माहिती विचारली होती. 1-2 योजना आल्या होत्या काल पण. यासोबतच अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे की कारले भाजी लेण्या कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे कारले भाजी लेण्या कुठे आहेत? तर कारले भाजी लेण्या आपल्या पुणे जिल्ह्यात आहेत, आणि त्या कशासाठी प्रसिद्ध आहेत असा जर प्रश्न काल विचारला तर त्याचं उत्तर आहे की ह्या बौद्ध धर्माविषयीच्या प्राचीन लेण्या आहेत महाराष्ट्रातल्या. तर महाराष्ट्रात पुण्यापासून लोणावळा आहे, आणि लोणावळा परिसरामध्ये तिथून थोडंसं अंतरावर ह्या कारले भाजी लेण्या आहेत, आणि ह्या लेण्या आहेत ते धार्मिक ऐतिहासिक स्थापत्यासाठी अतिशय प्रसिद्ध अशा आहेत. तर बौद्ध धर्माविषयीच्या ह्या अतिशय महत्त्वाच्या लेण्या आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत, ऐतिहासिक लेण्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण, पद्मभूषण पुरस्कार 2025. तर पद्मभूषण पुरस्कार असू द्या, पद्मविभूषण पुरस्कार असू द्या, किंवा पद्मश्री पुरस्कार असू द्या, जे 2025ला ज्यांना हे पुरस्कार दिले जातात त्याच्यावर परीक्षेमध्ये कुठलीही एक्झाम असू द्या त्यावर प्रश्न येतातच. तर काल प्रश्न आला होता की पद्मभूषण पुरस्कार 2025 तर 19 जणांना दिलेला आहे. तर त्याच्यापैकी नेमकं कोणावर एकावर प्रश्न आला असेल. तर पुढचा प्रश्न आहे नागपूरची पिली नदी ही कोणाची उपनदी आहे? मित्रांनो, ज्या दिवसापासून पेपर सुरुवात झाली तर आजपर्यंत जवळजवळ उद्या शेवट आहे, तर रोज नागपूरवर एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे या पेपर सेटरचं नागपूरशी काहीतरी वेगळंच नाद दिसायला. नागपूरवर 2-3 प्रश्न आहेत. कालच्या शिफ्टमध्ये सुद्धा 3 प्रश्न फक्त नागपूरवर होते, 3 प्रश्न. तर बघा, नागपूरची पिली नदी ही नागपूरमधून वाहत जाणारी नाग नदीची उपनदी आहे. तर नीट लक्षात घ्या, नागपूरची ही पिली नदी जी आहे ती नाग नदीची या ठिकाणी उपनदी आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. आणि असा प्रश्न तुम्हाला विचारतील की मग नाग नदी कशाची उपनदी आहे, हा पण प्रश्न विचारू शकतील. तर लक्षात घ्या की पिली नदी ही नाग नदीची उपनदी आहे, आणि नाग नदी पुढे वाहत जाते आणि वैनगंगा नदीला मिळते. तर वैनगंगा नदी म्हणजे त्या दिवशी प्रश्न आला होता की विदर्भाची लाईफलाईन कोणत्या नदीस म्हणतात? तर वैनगंगा नदीस म्हणतात. आणि मग वैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे म्हटलं तर गोदावरी नदीची उपनदी आहे, आणि गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर असं एकूण पूर्ण ही लाईन लक्षात घ्या. पिली नदी नाग नदीची उपनदी आहे, नाग नदी वैनगंगा नदीची उपनदी आहे, आणि वैनगंगा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाणारी नदी कोणती? तर महाराष्ट्रातली प्रमुख नदी आहे एकमेव, जी सर्वात महाराष्ट्रातली पश्चिमेकडे वाहत जाणारी सर्वात लांब नदी आहे ती म्हणजे तापी. तापी नदीचा उगम मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे, आणि तापी नदी अरबी समुद्राला मिळते, ते गल्फ ऑफ खंबात म्हणजे खंबातच्या खाडीला मिळते. अजून नर्मदा नदीसुद्धा आहे, अमरकंटक उगम आहे खंबातच्या खाडीमध्ये, तिचा बंगालच्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. 1312 किलोमीटर तिची एकूण लांबी आहे. तर तापी नदीवर काल प्रश्न आला होता. पुढचा प्रश्न घेऊयात आपण, मिहान प्रकल्प. तर मित्रांनो बघा, मिहान प्रकल्प कुठं आहे? तर मिहान प्रकल्प हा जो आहे तो नागपूरमध्ये आहे. परत एकदा नागपूरवर प्रश्न आला, आणि नेमका हा काय आहे समजून घ्या. तर मिहान प्रकल्प जो आहे तो भारतातील एक महत्त्वाकांक्षी औद्योगिक वाहतूक प्रकल्प आहे, जो की नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ विकसित केला जात आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली 2006 पासून, आणि अधिकृत मंजुरी जी मिळाली 2005 साली मिळाली. या प्रकल्पाची जी संकल्पना आहे ती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून ही तयार झाली 2002 साली, आणि 2005 साली याला मंजुरी मिळाली, आणि 2006 साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तर अजूनही हा प्रकल्प 100% पूर्ण झालेला नाही, याचं काम चालूच आहे. तर
ही पूर्ण माहिती लक्षात घ्या. नेमकं कशावर प्रश्न होता काल, तर प्रत्यक्ष कामाची सुरुवात कधी झाली असा प्रश्न होता, तर त्याचं उत्तर 2006 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्राचीन भारतावर आहे. प्राचीन भारतावर, मध्ययुगीन भारतावर एक एक क्वेश्चन येत आहे. तर मध्ययुगीन भारतावरचा प्रश्न आहे हा, बहमनी साम्राज्याची स्थापना तर कोणी केली असा प्रश्न होता. तर इसवी सन 1347 मध्ये बहमनी साम्राज्याची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक हसन गंगू हे होते. बहमनी साम्राज्याची स्थापना 1347, संस्थापक हसन गंगू. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की आपल्या संविधानामध्ये ज्या 22 भाषा आहेत, तर त्या 22 भाषा कितव्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहेत. तर आपण याचा पूर्ण एक इतिहास बघूयात. तर सुरुवातीला 1950ला 14 भाषा होत्या. त्याच्यानंतर त्या 14 भाषेला मान्यता होती. त्याच्यानंतर बघा 1967ला 21वी घटनादुरुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये सिंधी या भाषेला ॲड करण्यात आलं आणि 15 भाषा झाल्या. नंतर 1992ला 71वी घटनादुरुस्ती झाली. त्याच्यामध्ये 3 भाषा ॲड करण्यात आल्या, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. तर 71वी घटनादुरुस्ती झाली 1992ला आणि त्याच्यानंतर शेवटची ती म्हणजे भाषेसंदर्भात 2003ला 92वी घटनादुरुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली तर अशा 4 भाषा अशा एकूण आज आपल्याला असं विचारलं तर अनुसूची 8मध्ये एकूण 22 भाषा ॲड करण्यात आल्यात आणि टोटल 22 भाषा आहेत. आधी सुरुवातीला 14 होत्या आणि नंतर ह्या बाकीच्या सगळ्या भाषा ॲड करून आज एकूण 22 भाषा ॲड करण्यात आल्या. तर जवळपास आपली सर्व प्रश्न या ठिकाणी झालेले दिसत आहेत महाराष्ट्रातील. सगळे झाले. आपण बहमनी साम्राज्य, कारली भाजी लेणे आणि आपण जवळपास सगळे प्रश्न कव्हर केलेत. काल जेवढ्या मित्रांनी कमेंटमध्ये जेवढे आम्हाला प्रश्न सांगितले तेवढ्याची उत्तरं ॲनालिसिस आपण या ठिकाणी केलेलं आहे. एखादा दुसरा प्रश्न त्यांच्याकडून जर राहत असेल तर काय अजून एक प्रश्न राहिला मित्रांनो की मुझफ्फरपूर येथे बॉम्ब हल्ला कोणी केला. तर हा इतिहासावरचा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा मुझफ्फरपूर बॉम्ब हल्ला कधी झाला, कुणावर झाला, आपण याचा इतिहास बघूया. तर बघा घटना आहे 30 एप्रिल 1908ची. बंगालमधील क्रांतिकारक खुदिराम बोस जो अनुशीलन समितीचा सदस्य होता, तर त्यांनी तिथल्या न्यायाधीशावर बॉम्ब हल्ला करण्याचं ठरवलं होतं आणि प्रत्यक्ष त्यांनी बॉम्ब टाकला, परंतु किंग्सफोर्ड त्या गाडीमध्ये नव्हता. त्याचं पूर्ण नाव होतं डग्लस किंग्सफोर्ड. तो तिथला न्यायाधीश होता. न्यायाधीश होता, बिहारमध्ये राहत होता. तर त्यामध्ये असं झालं की डग्लस किंग्सफोर्ड हा वाचला, परंतु 2 महिलांचा मृत्यू झाला आणि त्याच कारणामुळं खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांना तिथून काही दिवसानंतरच 30 एप्रिल 1908ला त्यांनी बॉम्ब फेकला आणि ऑगस्ट 1908मध्ये त्या दोघांना फाशी देण्यात आली. तर ज्यावेळी त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांचं वय फक्त 18 वर्ष होतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा भारतातील सर्वात तरुण युवा क्रांतिकारक म्हणून यांचं नाव घेतलं जातं, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी. प्रश्न आला होता की मुझफ्फरपूर बॉम्ब हल्ला कधी झाला. 30 एप्रिल 1908 साली झाला. प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांनी हा घडवून आणला आणि कोणावर केला होता तर डग्लस किंग्सफोर्ड तिथला न्यायाधीश होता बिहारमधला. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जवळजवळ जीकेचे जेवढे प्रश्न आपल्याला मिळाले त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे. आज ज्यांचा पेपर आहे त्यांनी एकदा रिव्हिजन करून जा आणि ज्या पद्धतीचे प्रश्न येत आहेत तेच पॅटर्न रिपीट होत आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा ज्यांचा पेपर आहे त्यांनीसुद्धा याच प्रश्नांची रिव्हिजन करा. त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही नांदेडचे पेपर झाले की त्यांच्यासाठी एक सिरीज सुरू करणार आहोत, जेणेकरून GMC नांदेड असू द्या, GMC संभाजीनगर असू द्या, पॅटर्न सेम राहणार आहे. तर थांबूया आपण इथं आज. आजचे जे काही प्रश्न असतील तुमच्या मित्रांचे पेपर वगैरे झाले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये प्रश्न कळवा, आम्ही त्याचं सुद्धा विश्लेषण संध्याकाळी करूया.